आज मी हे पत्र कोणाला नाव घेऊन नाही लिहित. हे पत्र प्रत्येक त्या मुलासाठी जो उद्याचा भारत घडवणार आहे. प्रिय बेटा, देशाचं भविष्य घडवायचं सामर्थ्य मुलगा आणि मुलगी दोघांकडे समान आहे. बेटा, स्ट्रॉंग बॉडीपेक्षा स्ट्रॉंग माइंडसेट जास्त महत्वाचं असतं आणि स्ट्रॉंग माइंडसेटला दिशा देणारी गोष्ट म्हणजे फायनान्शियल क्लिअरिटी. आज पैसे कमवणं सोपं झालंय, पण पैसे सांभाळणं आणि योग्य निर्णय घेणं आजही खूप कठीण आहे. म्हणून लक्षात ठेव, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त तुझे सेव्हिंग्ज नव्हे, ती शिस्त आहे जी आयुष्याला स्थैर्य देते. फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे भीतीने जगणं नाही, तर ती संकटातही शांत राहण्याची ताकद देते. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे ऐश आराम नव्हे, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे योग्य किंवा अयोग्य निवडण्याची सवलत. बेटा, जबाबदारी म्हणजे फक्त घर चालवणं नव्हे, जबाबदारी म्हणजे आई वडिलांचा सन्मान, कुटुंबाचं संरक्षण आणि समाजासाठी योग्य योगदान. आज जर तू टॅक्स भरतोस ना आणि इन्शुरन्स घेतो आणि योग्य इन्व्हेस्टमेंट करतोस, तर तू फक्त स्वतःच भविष्य नाही तर देशाचं इकॉनॉमिक फाउंडेशन मजबूत करतो. स्ट्रॉंग फॅमिलीज क्रिएट स्ट्रॉंग नेशन. बेटा, या देशाला फक्त घोषणांची गरज नाही, या देशाला अवेअर, डिसिप्लिन आणि इथिकल नागरिकांचीच गरज आहे, जे कर्जात अडकत नाही, जे शॉर्टकट शोधत नाही आणि जे वेल्थ सोबत व्हॅल्यूज पण जपतात. लक्षात ठेव, सन्स अँड डॉटर्स टुगेदर आर द रिअल फ्युचर ऑफ इंडिया. तुझं शिक्षण, तुझी मेहनत आणि तुझी फायनान्शियल शांतपण हीच तुझी खरी देश सेवा. आज मी हे पत्र सीए म्हणून लिहित आहे, कारण जेव्हा एक मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो, तेव्हा फक्त त्याचं आयुष्य नाही तर संपूर्ण समाज सुरक्षित होतो. बेटा, तुझ्यासाठीच एक चार्टर्ड अकाउंटंट. थँक्स फॉर वॉचिंग.